हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण खूप मस्त आहे. तुमचं आणखीन एका न्यू व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर आजचा व्लॉग खूप दिवसांनी पण येतो आहे आणि आज चाललो आहे आम्ही थोडंसं बाहेर. म्हणजे आम्ही जरा आजीला भेटायला चाललो आहे. आता तिला जास्त येणं जाणं होत नाही, मग म्हटलं आपणच जाऊन यावं. आणि तसंही बाळाला मी अजून तिला दाखवण्यासाठी घेऊनच गेले नव्हते, तर आता म्हटलं आपण घेऊन जाऊयात. आम्हाला घ्यायला काका आले होते, त्यानंतरनं आम्हाला मावशीला व तिच्या मुलींना पण घ्यायचं होतं. मग आम्ही सोबतच जाणार होतो रिक्षातून. मग आम्ही सगळेजण फायनली भेटलो आणि आता आम्ही चाललोय. आता बारकी मावशी खूप दिवसानं भेटली, सो त्यांचा एन्जॉय चालला. पण घ्यायचं होतं थोडंसं, मग म्हटलं खायला पण घ्यावं काहीतरी. आता तिचं पण वय झालं, त्यामुळे जास्त काय खाते वगैरे हे मला पण काय माहीत नाही. पण आम्ही बिस्किटं वगैरे घेतली आणि आमचा निघण्याचा परत प्रवास सुरू झाला. आणि खूप दिवसांनी आम्ही एकत्र चाललो होतो, असं मावशी वगैरे, माझ्या बहिणी वगैरे. कारण की असं कधीतरीच होतं जाणं येणं कुठं असेल तर. पण आता बरेच दिवस झाले आम्ही नव्हतोच गेलो. तर आता आम्ही गावात वगैरे पोचलो. त्यांचं घर थोडं राहण्यात आहे आणि आता घरी पण पोचलो. तर त्यांच्या दारात डॉगी होता, तो खूपच भुंकत होता, त्याच्यामुळं आम्हाला आज जाताच येत नव्हतं. तर आम्हाला आजीच घ्यायला आली. आजीनं त्याला पकडलं वगैरे आणि आम्ही आता घरात चाललो आहे. आजी का कोण लागायचं? नातवंड परतवंड. हो, परतवंड. हा परतवंड आहे का नाही? बसा खाट. आता जमत नाही आजीला लय है ना. मला आता गाडी घेऊन यावं आज सुट्टी आहे त्या. मला सगळी जण जाऊन गाडी घेऊन येऊ आपलं. तर फायनली आम्ही आजीला पण भेटलो. आता यांची सेल्फी चालली आहे आणि आता आजीचं वय पण जास्त झाले, त्यामुळे तिकडे येत वगैरे नाही. याच्या अगोदर ती यायची, भेटायची, राहायची वगैरे. पण आता कसं झालं, तिचं वय झाल्यामुळं आणि खरं सांगायचं म्हणजे तिनं बाळाला पण बघितलं नव्हतं आणि आम्ही पण तिला खूप दिवस झालं भेटलो नव्हतो. तर मग आम्ही भेटावं असं म्हटलं. तर तिचं वय आत्ता 93 तरी चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तिची परतवांड लागते आणि माझं बाळ हे खापरतोंड लागतं. आणि ते खापरतोंड बघायचं हे प्रत्येकाचंच नशीब नसतं, पण तिचं खरंच खूप पुण्य आहे. मोठी. आणि घरात पाणी वगैरे घेतलं, मम्मीनं पाणी वगैरे आणलं. कारण की आता रानातली कामं वगैरे सुरू झाली आहेत आणि त्यांची नाचसून होती, ती पण जरा बाहेर गेलेली कामानिमित्त. त्याच्यामुळं थोडंसं ते यायपर्यंत थोडा वेळ गेला. मग म्हटलं तोपर्यंत बसावं. आणि गरमी खूप आहे, तर बघा आजीला किती काळजी सगळ्यांची. स्वतः फॅन लावायला गेली आहे थांब म्हटलं तरी. आणि सगळ्यांची ती पहिल्यापासून खूप काळजी घेते. आणि तिला सगळं आदिराज गेला थोडासा घाबरलेला होता. सगळं नवीन नवीन होतं, पण नंतर तो पण थोडासा सेट झाला, खेळायला वगैरे लागला, त्याच्यामुळं काही नाही. आणि आजीचं आत बाहेर चालूच होतं की कोण येतंय की नाही, पोरी आली आहेत, नातवंड आले, त्यामुळं. आणि त्यानंतर थोडंसं आधीला पण खेळवलं, कारण की एकतर गरमीनं तो खूप दंगा करत होता, किरकिर करत होता. पण लागला होता खेळायला हळूहळू. तर मग थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. आम्हाला आता इथून दुसरीकडं पण जायचं होतं आणि निघणार तेवढ्यातच आजींची नाचसून पण आली. मग म्हटलं की आता लगेच कसं जाणार, मग थांबलो. मग त्यानंतर आमचा सरबत वगैरे केला त्यांनी, सगळ्यांना सरबत वगैरे दिला. त्यानंतरनं परत त्यांनी नाश्त्याची पण तयारी केली. लगेच जायचं होतं, थोडा वेळ थांबायचं होतं. पण एकदा पाहुण्यांकडे गेलं खूप दिवसांनी की टाईम कसा जातो ना ते कळतच नाही. मग थांबलो थोडा वेळ. मग परत पोह्याची तयारी वगैरे झाली. मग तिनं त्या ताईनं मस्तपैकी पोहे वगैरे केले. तिचं पण न्यू मॅरिड झाले आत्ताच, तरी पण तिच्यासाठी आम्ही नवीनच होतो, म्हणजे भेटलो पण नव्हतं. आणि कोर्ट मॅरेज झाल्यामुळं लग्नाला वगैरे पण गेलो नव्हतो. तर तिनं खूप छान आमचा पाहुणचार केला आणि आजी पण तिचं खूप कौतुक करत होती. आणि फायनली आदिराज तिच्या खापर आजीकडे गेला होता. आणि नंतरनं मग आजीसोबत थोड्या आठवणी आपण ठेवाव्यात असं म्हटलं साठवून, म्हणून थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतरनं किचनमध्ये आलो. ती ताई पोहे करत होती, नको म्हटलं तरी. आणि त्यानंतरनं आमचा नाश्ता पण झाला आणि आता इथून आम्ही लगेचच दुसऱ्या आजीकडे जाणार होतो. मग हळदी कुंकू हे आपलं प्रथेनुसार सगळं व्यवस्थित केलं. आणि नको म्हणत असताना पण तिनं माझ्या पाया वगैरे पडली. आय थिंक आम्ही दोघी सेम एजचं असू, पण कधी लग्न लेट होतं, लवकर होतं, पण ठीक आहे. पण तिनं पण खूप छान पाहुणचार केला. आजीला भेटलो. मला आजीला असं वाटत होतं आम्ही राहावं, जाऊ नये, असं म्हणजे तिच्या ह्याच्यातनं तिच्या भावनांमधून समजत होतं. पण थांबून पण जास्त वेळ चालणार नव्हतं, कारण की आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं. बाहेर आल्यानंतर एकदा आजीला बाळाला भेटवलं.
मला पण घे ना. असं दे वर चांगलं सांभाळ हो इस्त्या बांधायला बाकीचं जाय कशाला एखादा कालवलं बघून उतरून ठेवलं हात टाकला काय केलं. आणि फायनली आम्ही इथून पण निघालो. आता आम्ही दुसऱ्या आजीकडे चाललो आहे. तर म्हटलं ह्याच रूटला आहे तिथं आपण जाता जाता तिची पण भेट घेऊन जाऊ, कारण की काकांना पण ॲडजस्ट होत नाही प्रत्येक वेळेस रिक्षा घेऊन यायचं, आणि आम्हाला बसणं वगैरे एवढं जण जायचं म्हटलं तर ते पण पॉसिबल होत नाही. त्यामुळे आम्ही रिक्षा ज्या वेळेस भेटेल त्या वेळेसच सगळं काम करून घेतो, सगळे पाहुणे फिरून घेतो, असं आमचं हे. तर आम्ही त्या आजीकडे पण पोहोचलेलो आहे. आणि मागच्या व्लॉगला एक कमेंट होती की माझा आवाज थोडा क्लिअर येत नाही. तर ठीक आहे, थँक्यू मला सांगितल्याबद्दल ती गोष्ट, कारण की जर आपल्याला पुढं जायचं असेल तर चांगल्या कमेंट्स येतात, त्याच्यात आपण राग न मानता आपण त्याच्यावर आपलं काम थोडंसं सुधारलं पाहिजे. तर थँक्यू दादा, तुम्ही मला कमेंट करून सांगितल्याबद्दल. आणि तर आता पाहुणे झोपायच्या टायमिंगमध्येच गेलो होतो. हा व्लॉग आजी पण झोपतच होती थोडीशी, पण उठली होती. मामी आमच्या बाहेर गेल्या होत्या, तर त्यांची मुलगी पण झोपली होती. मग थांबलो. आजीराजीला खूप गरम होतं, त्यानंतर पॅन्ट काढून टाकली, त्यानंतर पाणी वगैरे दिलं आजीनं, आणि तिकडनं चहा नाश्ता करून आलो होतो. त्यामुळे आजीला बोललो काहीच करू नको. तेवढ्यात मग मामीसुद्धा आल्या, आमच्या क्लासला गेल्या होत्या. मग त्यांनी बाळाची टाळू भरली. पहिल्यांदा गेल्यानंतर बाळाची टाळू भरतात म्हणतात, तर मामींनी पण लगेच पहिल्यांदा भरली, जाताना लक्षात राहील नाही राहील म्हणून. त्यानंतर त्यानं त्यांच्या बाळाची गाडी घेतली, आणि ह्याला आहे ना कितीही खेळणी घ्या, पण हा काय करतो माहिती आहे का, फक्त 2 दिवस नाटकं करतो त्या खेळण्यात बसायचा किंवा त्या वस्तूचा यूज करण्यात. तिसऱ्या दिवशीपासून त्या गोष्टीला हात लावत नाही. आणि आता ह्या गाडीत बसून तो इतका खुश झाला आहे ना, की मला सगळे बोलतात आता तू पण ह्याला अशी गाडी घे. पण ही गाडी घेऊन ही 2च दिवस चालणार आहे हे मला पण माहिती आहे. त्याला गरम झाल्यामुळे तो कपडे काढूनच टाकले होते सगळे त्याने, शर्ट वगैरे बटणं काढलेली, मग काढून ठेवलं. म्हटलं थोडा वेळ त्याला रिलॅक्स होऊन द्यावा. त्यानंतर चहा वगैरे झाला, आणि आता आमची इथून पण निघायची तयारी झाली. आणि मग परत मामींनी हळदी कुंकू वगैरे लावलं, आजीनं वगैरे लावलं, आणि इथेही सांगितलं सगळ्यांनी काळजी घ्या, सगळ्यांनी छान राहा. खूप छान वाटतं असं पाहुण्यांकडे गेल्यानंतर, भेटल्यानंतर. एकतर सगळेजण बाहेर असल्यामुळे ना जास्त भेटणं वगैरे होत नाही. तरी खूप रिलेटिव्ह आहेत की जे पुण्याला असतात, तिकडं जाणं येणं होत नाही. मग हे आपले जवळचे तरी, म्हणून मग आम्ही भेटलो सगळ्यांना. आणि आता आम्ही इथून पण निघालो. त्यानंतर सगळ्यांना काळजी घ्या वगैरे बोलून जायचं ठरलं होतं. आणि मामींना पण व्लॉगमध्ये घेतलं होतं, पण त्यांना यायचं नव्हतं तरीही घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, आणि आता आम्ही निघालो आहे. तर आपला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो आपल्या चॅनलवर जाऊन बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, की थोडंसं साऊंड देतो ना पण खरंच. आणि माझं असंच काही चुकत असेल तरी नक्की कमेंट करून सांगा. कधीतरी पाऊस माझी चूक सुधारण्याचा व्हिडिओ एडिटिंग करायसाठी तर असेच घ्यायला सपोर्ट राहिला तर मी अजून काही गोष्टी मला माहीत नाही आहेत, त्याच्यामुळे जरासा प्रॉब्लेम येतो. पण मी थोड्या गोष्टी शिकते आता, आणि जसं मला जमेल तसं मी माझ्यात ग्रोथ करण्याचा प्रयत्न करेन. कोणी कमेंट केली त्या गोष्टीचा मला कधी राग येणार नाही, कारण ती गोष्ट माझ्या हिताची असेल. त्यानंतर आम्ही येताना काहीच खाऊ घेऊन आलो नव्हतो, म्हणून आम्ही मग त्या बाळासाठी पैसे दिले थोडेसे, की तू खाऊ घे म्हणून, असं सगळ्यांना बाय करून आम्ही ओरडत होते तिला. आम्ही रिटर्न चाललो आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना तो कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ नेहमी पाहत राहा. थँक्यू.